महाराष्ट्राचे कुलदैवत मानली जाणारी तुळजाभवानी ही नेपाळच्या राजघराण्याची ही कुलदेवता आहे. पण ही महाराष्ट्रातील तुळजाभवानी नेपाळला कशी गेली त्यासाठी ही रील पूर्ण बघा. तर झालं असे की कर्नाटकी घराण्याचा हरिसिंह हा बिहारच्या चंपारण्यचा राजा होता. त्यांच्या देवघरात तुळजाभवानीची मूर्ती होती. त्यानंतर दिल्लीच्या सुलतान घियासुद्दीन तुगलक याने हरिसिंहाला एका युद्धात पराभूत केलं. तेव्हा हरिसिंह आणि त्याचा मुलगा जयपाल सिंह नेपाळला गेले. नेपाळमध्ये तेव्हा मल्ल राजांचं राज्य होतं. तिथल्या रुद्रमल्ल या राजाला एक मुलगी होती. तिच्याशिवाय राजाला वारस नव्हता. या रुद्रमल्लाने तिचे लग्न हरिसिंह याचा मुलगा जयपाल सिंह याच्याशी करून दिलं. मल्ल घराण्याला वारस नसल्याने सर्व सत्ता जयपाल सिंहकडे आली. साक्षात तुळजाभवानीचा आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी असल्याची भावना त्यांच्या मनात आली. त्यानंतर हरिसिंहाच्या वंशजांनी नेपाळमधील भक्तपूर या ठिकाणी तुळजाभवानीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. साहजिकच तुळजाभवानी ही राजघराण्याची कुलदेवता म्हणून नेपाळमध्ये विराजमान झाली. नेपाळी भाषेत तुळजाभवानीला देगू तलेजू भवानी असं म्हणतात. त्यानंतर त्यांच्या वंशजांनी काठमांडू आणि पाटण येथे तुळजाभवानीची मंदिरे स्थापन करून संपूर्ण नेपाळ तुळजाभवानीमय करून टाकला. या गोष्टीतून एकच गोष्ट कळते की भक्तीला कोणतीही सीमा रोखू शकत नाही. तर तुम्हाला ही स्टोरी कशी वाटलीये कमेंट करून नक्की कळवा.